शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये बैठक झाली। काल रात्री उशिरा सिल्वर ओक या निवासस्थानी ही बैठक झाली। जवळपास 3 तास ही बैठक झाल्याची माहिती आहे। बैठकीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। पार्थ पवार विवाह सोहळा निमित्ताने अन्य कौटुंबिक कार्यक्रम नियोजन यासाठी ही भेट झाली अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर पुढील काही दिवसात दिल्लीत ही एक कौटुंबिक सोहळा आयोजन केलं जाणार अशी माहिती मिळते। यावेळेस राजकीय विषयांवर ही चर्चा झाल्याचं सुद्धा आता माहिती मिळते। तर यावर मंत्री भुजबळ यांनी सुद्धा काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। मला माहिती नाही, पार्थ पवार खासदार आहेत, नेते आहेत, पवार साहेब तर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे। काय चर्चा झाली आम्हाला काही कल्पना नाही आहे आणि भेट झाली तर काही त्यांनी सांगितलं तर मग तुम्हाला सांगेन मी काय आहे ते। आणि नाहीतरी ते जे आहेत आजोबा आणि नातू असे त्यांचे संबंध आहेत, मग कशाच्या बाबतीत चर्चा झाली मी काय सांगू त्यांना। शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये बैठक झाली। काल रात्री उशिरा ही बैठक झाल्याची माहिती मिळते। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली। सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड घटनाबाह्य झाल्याची माहिती यामध्ये आहे। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव यांनी ही नोटीस पाठवली। राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरून पक्षातील अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवर कायदेशीर आक्षेप घेत त्यांना रिमाइंडर नोटीस पाठवली। कोण खोडसाळपणा करतोय, कशासाठी करतोय मला काही कळत नाही। त्याला म्हणा तुम्हाला म्हणायचं काय अध्यक्ष, कोण करणार का तुम्हाला ते अध्यक्ष, कशासाठी? आज जर सगळ्या पूर्ण पक्षाला निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना, खासदारांना, सगळ्यांना जर सुनेत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हव्या आणि त्याप्रमाणे त्यांनी मतदान केलंय तर मग हे असे पत्र देऊन का त्रास दिला जातोय? तर ते पत्र आलं की नाही, पत्र आलं तर पत्रात काय आहे हे मी मुंबईला गेल्यानंतर चर्चा करीन आणि त्यानंतर बघू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।